शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे नियुक्ती आदेश, वैयक्तिक मान्यता, रुजू अहवाल व शालार्थ मान्यतेचे आदेश इत्यादी कागदपत्रे शालार्थ प्रणालीमध्ये अपलोड करण्यासाठी दिनांक 16/7/2025 एक महत्त्वाचे पत्र हे निर्गमित करण्यात आले होते। त्याच पार्श्वभूमीवर आज आपण एक नवीन पत्र जाणून घेणार आहोत। आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार। मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण शालार्थ आय डीच्या अनुषंगाने दिनांक 26/8/2025 पत्र जाणून घेणार आहोत। अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे। सदर पत्र माननीय विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक, माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक, माननीय शिक्षण निरीक्षक उत्तर, दक्षिण आणि पश्चिम क्षेत्र मुंबई, माननीय शिक्षणाधिकारी महानगरपालिका आणि माननीय अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक आणि माध्यमिक यांना पाठविण्यात आलेला आहे। पत्राचा विषय आहे शालार्थ आय डी देताना अनुसरावयाची कार्यपद्धती आणि कर्मचारी अभिलेखे डिजिटलाइज करण्याबाबत आणि संदर्भ आहे संचालनालयाचं पत्र दिनांक 16/7/2025। आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते। उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियुक्ती आदेश, वैयक्तिक मान्यता, रुजू अहवाल व शालार्थ मान्यतेचे आदेश इत्यादी कागदपत्रे शालार्थ प्रणालीमध्ये अपलोड करण्यासाठी या कार्यालयाचे पत्र दिनांक 16/7/2025 अन्वये सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। सद्यस्थितीत खाजगी शाळांमधील 45% कामकाज DDO 1 यांच्या स्तरावर पूर्ण झालेले आहे। संदर्भीय पत्रान्वये दिनांक 31/8/2025 पर्यंत कागदपत्रे अपलोड करण्यास मुदत देण्यात आलेली आहे। याऐवजी दिनांक 15/9/2025 पर्यंत DDO 1 तथा मुख्याध्यापक यांच्या लॉग इन मधून कागदपत्रे अपलोड करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे। कागदपत्रे अपलोड करण्यामध्ये विलंब होणार नाही करिता DDO 1, DDO 2 तसेच आपल्या स्तरावर विलंब होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी। शालार्थ प्रणालीमध्ये कागदपत्रे अपलोड करण्याच्या कामकाजाचे विशेष लक्ष आपल्या स्तरावर देण्यात यावे असं माननीय आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे। शालार्थ आय डीच्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे। सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद।